मित्रांनो, तुमचं साहिल मुल्ला ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज खिडकाई या ठिकाणी प्रिन्स संदीपभाई माळी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य असं बिनजोड शर्यतीचं मैदान होतं आणि त्या मैदानामध्ये थारचा मानकरी, तसंच मित्रांनो शहापूर महाराष्ट्र केसरीचा मानकरी आणि मित्रांनो कोरेगाव हिंद केसरीचा मानकरी जो ठरला असा शंभू 12-13चे मालक आकाश शेठ एका बाईटमध्ये मित्रांनो मथुरबद्दल काय म्हणाले ते बघूयात. जो एक नंबर केला होता, अतिशय चांगली गाडी पळाली होती मथुर आणि आपला शंभू. आणि खरोखर योगायोग राहुल शेट्टी आणि मी जुळवून आणला होता. आणि दोन्ही भाऊ भाऊ दिसतात, ते त्यांची सेम हाईट, सेम चेहरा, त्याच्यामुळे हे नंदी जुळवून आणणं खूप गरजेचं होतं. आणि त्याच्यामुळे मथुरमध्ये पाहिल्यानंतर शंभूला खूप मोठा दर्जा मिळाला. शंभूची भारतभर चर्चा झाली आणि मथुरमध्ये पाहिल्यावर खरोखर मथुर हा संपूर्ण भारतभर प्रसिद्ध असलेला नंदी आहे. आणि त्याच्यामुळे मथुरमध्ये पळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे राहुल शेठची आणि आमची दोस्ती असल्याने ती नंदी आम्ही दोन्ही एकत्र आणून आणि आज खरोखर प्रेक्षकांनी त्या टायमाला मन जिंकली होती. येणाऱ्या काळात याच्या पुढच्या 9 तारखेनंतर कुठेही मैदान असेल, मथुर आणि शंभू पळणार. मित्रांनो, आपण बघितलं असेल शंभू 12-13 आणि बिंजोडचा बादशाह कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचा बिंजोडचा बादशाह आणि 3 फेऱ्याचा देखील बादशाह असा मथुर 1001 आणि शंभू 12-13 पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला पुरंदर केसरी मैदानामध्ये पळताना दिसले होते. सुंदर असा मित्रांनो जोड पळाला होता शंभू 12-13 आणि मथुर आणि त्या मैदानामध्ये मित्रांनो प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले होते. पुरंदर केसरीचे मानकरी मथुर 1001 आणि शंभू 12-13. त्यानंतर मित्रांनो शंभू 12-13 नावावर उपास आला आणि नक्कीच बघितलं असेल आत्ता 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये चालू सीझनला गुलालाचा बेताज बादशाह म्हणून ओळख निर्माण झाली. असं मित्रांनो आकाश शेठ राऊत यांचा शंभू 12-13. आपण बघितले असेल थारचं मैदान झालं होतं, आमदार केसरी थारचं मैदान. त्या मैदानामध्ये मित्रांनो सुंदर अशी गाडी पळाली होती शंभू 12-13 आणि रायबाची गाडी आणि त्या मैदानामध्ये थारचे मानकरी ठरले होते. त्यानंतर मित्रांनो शहापूर येथे महाराष्ट्र केसरीचं मैदान झालं आणि त्या मैदानामध्ये देखील शंभू 12-13 प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. ते मैदान मित्रांनो 3 लाखाचं मैदान होतं. त्या मैदानामध्ये देखील शंभू आपल्याला सुंदररित्या मित्रांनो गाडी पळाली शंभूची आणि शंभू 3 लाख रुपयाचा मानकरी ठरला, प्रथम क्रमांकाचा मानकरी. त्यानंतर मित्रांनो कोरेगाव हिंद केसरी मैदानामध्ये देखील शंभू 12-13 आपल्याला पळताना दिसला आणि शंभूचा पहिरा होता दीपक शेठ चिरले, कानाशेठ पाटील यांचा मित्रांनो मेहरबान, शॉटगन मेहरबान आणि मित्रांनो शंभू 12-13 आणि या कोरेगाव हिंद केसरी मैदानामध्ये बघितलं असेल आपण शंभू 12-13 आणि मेहरबान सुंदररित्या मित्रांनो गाडी पळाली गटाला. सुंदररित्या मित्रांनो सेमी पास झाला आणि सुट्टा असा निकाल घेऊन मित्रांनो कोरेगाव हिंद केसरी 2026चा मानकरी ठरला आकाश शेठ राऊत यांचा शंभू 12-13 आणि दीपक शेठ पाटील कानाशेठ दीपक शेठ चिरले कानाशेठ पाटील यांचा शॉटगन मेहरबान प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. हिंद केसरी किताबाचे मानकरी ठरले. नक्कीच आपल्याला लवकरच मित्रांनो कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचा बिनजोडचा बादशाह आणि 3 फेऱ्याचा देखील बादशाह असा मथुर 1001 आणि मित्रांनो आकाश शेठ राऊत यांचा चालू सीझनला 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये धुमाकूळ घालतोय असा मित्रांनो शंभू 12-13 लवकरच येणाऱ्या आपल्याला मोठ्या मैदानात मथुर आणि शंभू 12-13 लवकरच पळताना दिसेल.